आळंदीला गेल्यावरती अजान वृक्षाचं दर्शन घ्यायला विसरू नका, कारण माऊलींनी नाही का या खोडामध्ये काटे रोवून हे वृक्ष निर्माण केलेलं आहे, जिथे तुम्हाला ज्ञानेश्वरी ही कोरलेली भेटेल. आणि याखाली नाही का ज्ञानेश्वरी वाचणं फार पवित्र मानलं जातं. त्यानंतर सभामंडपातून तुम्ही माऊलींचं मुखदर्शन घेऊ शकता आणि बॅक साईडला तुम्ही मुक्ताबाईंचं दर्शन घेऊ शकता. त्यानंतर नाही का इथे तुम्हाला भरपूर मोठी पिंपळाची झाडं बघायला मिळतील. त्यानंतर आम्ही गेलो होतो इंद्रायणी नदीच्या तीरी, जिथे उन्हात सुद्धा मला शांत वाटत होतं. पण माझ्या आईला फोटोशूट करायचं होतं आणि मला अजिबात करायचं नव्हतं. मी त्यांचंच केलं. त्यानंतर इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर बघायला अजिबात विसरू नका, फार सुंदर मूर्त्या आहेत इथे. आणि त्यानंतर आम्ही कल्पतरू भोजनालयामध्ये गेलो होतो, जिथे मी पेंटिंग बघितली ज्ञानेश्वर महाराजांची, मला खूप आवडली. आणि तुम्हाला सांगते ते जेवण आहे ना तुम्ही स्किप करू शकता जर तुमच्या भाज्या आवडीच्या नसतील तर. आम्ही सुद्धा केल्या होत्या. चला आता संपूयात. बाय.